6व्या दिवशी तो टाका अक्षरशः माझ्या हातात आला आणि मी ओरडले, की "मम्मी टाका माझ्या हातात आला." तर नमस्कार सगळ्यांना. तर आज मी तुम्हाला माझ्या सी सेक्शनची स्टोरी सांगणार आहे. तर असा एक्सपिरियन्स आहे ना माझा, खूप वाईट एक्सपिरियन्स आहे. तुम्ही ना असा सी सेक्शनचा एक्सपिरियन्स जर म्हणजे तुमचं जर सी सेक्शन झालेलं असेल किंवा मग इन केस जर तुमचं सी सेक्शन होणार असेल किंवा डिलिव्हरी जवळ आलेली असेल, तर तुम्ही ना हा व्हिडिओ नक्कीच बघितला पाहिजे. आता सी सेक्शनची काळजी कशी घ्यायची, काय कसं घ्यायचं हे तुम्हाला मी शेवटपर्यंत सांगणार आहे. तर ते तुम्ही नक्की बघा. तर असं की माझं 12 डिसेंबर 2025ला सीझर झालेलं आणि त्यानंतर मग मी 2-3 दिवसानंतर सुट्टी होऊन घरी आलेले. तर माझे सी सेक्शनचे जे टाके आहे तर ते 9व्या दिवशी काढले होते. त्यांनी टाके वगैरे काढले, पण म्हणजे आता आम्हाला असं काही माहिती नव्हतं की सी सेक्शनचे किती टाके पडतात काय. एवढं माहिती होतं फक्त की 7 लेयर कट होतात आणि बाहेरून किती टाके असतात काय हे मला काहीच माहिती नव्हतं. तर माझा बाहेरून जो होता ना तर तो एकच टाका होता आणि राईट साईडला होता. तर ठीक आहे, आम्हाला ते नॉर्मली वाटलं. तर म्हणजे त्याच्यामुळं मग आम्ही काही एवढं काही लक्ष दिलं नाही. तर ते जे चिटकवायचं जे सीझर असतं ना, तर ते माझं झालेलं नव्हतं. आणि मी म्हणजे मला काही माहिती नव्हतं. त्याच्यामुळे मला असं वाटलं आता पट्टी काढली, टाके काढले म्हणजे सगळं क्लिअर झालं असेल. पण तसं काहीही नव्हतं. त्यानंतर मी घरी आले आणि त्यानंतर जवळपास 40-45 दिवस माझ्या टाक्यांमधून सारखं पाणी येत होतं. आता पाणी येत होतं, तर म्हणजे मी नेहमी घाबरायचे आणि प्लस माझी आई पण घाबरायची, की नेमकं टाकीतून पाणी का बरं येत असेल? टाके पिकले असेल का? किंवा मग बस्ट झाला असेल का? असं आमचं नेहमी विचार चालू असायचा. पण मी एक होते, की मी कंटिन्यू ChatGPTला विचारत असायचे, की असं पाणी येतंय टाक्यांमधून किंवा मग असं होतंय, तसं होतंय. पूर्ण इचिंग होती तर ते पण सांगायचे. त्याच्यामुळे ना GPT मला सांगायची, की "नाही हे नॉर्मल आहे. तुम्ही 45 दिवस वेट करा. त्यानंतर जर असंच त्रास होत असला किंवा पाणी येत असलं, तर तुम्ही डॉक्टरांकडे नक्की जा." त्यानंतर आम्ही वेट केला. जे पाणी येत होतं त्याला मी दररोज क्लीन करायचे वगैरे असं चालू होतं आणि त्यानंतर 42-43व्या दिवशी तो टाका अक्षरशः माझ्या हातात आला आणि मी ओरडले, की "मम्मी टाका माझ्या हातात आलाय." आणि माझी मम्मी पूर्ण घाबरली, की तिला असं वाटलं, की टाका हिच्या हातात आलाय म्हटल्यानंतर काय होईल? कारण की मम्मी तर किचनमध्ये होती आणि मी माझ्या बेडरूममध्ये होते. तर ती पण घाबरली आणि माझ्याकडे आली. तर मग तिला सांगितलं, की जो टाक्यातून पाणी येत होतं, तो टाका निघाला आहे आणि आता ते पाणी येणं बंद होईल असं आम्हाला वाटायला लागलं. पण नाही, त्यानंतर 3 दिवस पण टाक्यांमधून पाणी येत होतं आणि हळू जे होल होतं ते बंद होत गेलं. आणि मग त्यानंतर माझा सी सेक्शनचं ते पूर्ण जे स्कार होता म्हणजे जे टाक्यांची निशाण होते ना, तर ते हळू जायला लागली. पण जर असं म्हणजे जर ते नॉर्मल पाणी येत होतं आणि त्यातून काही स्मेल येत नव्हता, त्यामुळे ती गोष्ट नॉर्मल होती. पण जर तुमच्या टाक्यांमधून पस येत असेल, पिवळसर आणि त्या पाण्याचा वास येत असेल, तर तुम्ही डॉक्टरांकडे जायला पाहिजे. कारण की ते पाणी आणि पस येत असेल, तर असं समजून जायचं की थोडेफार आपले टाके पिकले किंवा इन्फेक्शन झाले. त्यामुळे ना लगेच डॉक्टरांकडे जायचं आणि चेक करून घ्यायचं की नेमकं काय म्हणून. आता माझं टाके वगैरे तर क्लीन झाले होते. त्यानंतर हळू-हळू आपली रिकव्हरी जी आहे तर ती होत राहते. पण आपल्याला वर्षभर तरी आतून टोचत असतं, मध्ये-मध्ये खाज येत असते, मध्ये चमक निघत असते. तर असं तरी वर्षभर तरी होतं. तर ते नॉर्मल आहे. पण ते तुमच्या दुखण्यावर डिपेंड असतं. जर कोणाकोणाचं खूपच जास्त दुखणं असेल किंवा मग सारखंच ठणक असेल, तर तुम्ही नक्कीच डॉक्टरांकडे जा आणि चेक करून घ्या एकदा. तर चला अशी होती माझी सी सेक्शनची स्टोरी. जर तुम्हाला आणखी सी सेक्शन रिलेटेड काही माहिती हवी असेल किंवा मग काही क्वेश्चन असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि मी तुमच्या त्या क्वेश्चनची आन्सर नक्कीच देईन. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर काही हेल्पफुल वाटला असेल व्हिडिओ, जर कोणाचे टाक्यातून पण असंच पाणी येत असेल आणि ते घाबरत असेल, तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा म्हणजे त्यांना पण थोडी हेल्प होईल. तर चला आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.